कोल्हापूरच्या परंपरेत रोमांच उभे करणारी 1973 ची एक पैज आणि जिद्दीने इतिहास घडवणारा एक माणूस. 15 किलोची लेझीम, 1 तास खेळवण्याची लागलेली पैज, तिथला तुडुंब भरलेला चौक आणि श्वास रोखून पाहणारी जनता. हा दिवस आजही शहराची शान वाढवतो. याच थरारक पैजेची कहाणी सांगणार जनप्रवास लाईव्हचं हे विशेष वृत्त. साल 1973. काळई मामा यांच्या घरातून तब्बल 15 किलो वजनाची एक जुनी दमदार लेझीम गाईड तरुण मंडळाला सापडते. एवढे वजन पाहून सामान्य माणूस घाबरेल, पण घिसाड गल्लीच्या गाईड तरुण मंडळाने मात्र यामध्ये वेगळीच रंगत आणली. बापूसाहेब लड्डे यांच्या प्रेरणेने मंडळाच्या कोपऱ्यावर एका खांबावर ही लेझीम टांगण्यात आली आणि जाहीर झाली एक खुली पैज. सलग अर्धा तास ही लेझीम वाजवली तर थेट 101 रुपये बक्षीस. कोल्हापुरातील दमदार मल्लांनी थरकाप उडवणारी ही पैज स्वीकारण्यासाठी गर्दी केली. आम्ही करू म्हणणारे एक पुढे आले, पण लेझीमची घूम, तिचे वजन आणि तिचा जोर बघता 5-10 मिनिटातच त्यांची शक्ती संपत गेली. दमलेले हात, थरथरणारे खांदे, यामुळे त्यांच्याकडे हार मानण्यावाचून पर्याय नव्हता. लेझीमची खरी कसोटी अजून कोणालाच पेलली नव्हती आणि तेव्हा पुढे आले बिभीषण पाटील. कोल्हापूरच्या शरीर सौष्ठव परंपरेत ज्यांचं नाव आजही अभिमानाने घेतलं जातं. 16 सप्टेंबर 1973 संध्याकाळी 7 वाजता बिभीषण पाटील यांनी लेझीम हातात घेतली आणि चौकात एक क्षणभर शांतता पसरली. आसपासच्या गॅलऱ्या तुडुंब भरलेल्या, चौकात पाय ठेवण्यासही जागा नव्हती. बिभीषण यांनी लेझीमची पहिली घूम दिली आणि चौकात अशी ऊर्जा निर्माण झाली की पाहणारेच थक्क झाले. 5 मिनिटे, 10, 15, 20 त्यांच्या ताकदीत कमीपणा नव्हता, पण लेझीमचे वजन मात्र कोणालाही हलवून टाकेल असे. हलगीवाल्यांचे हात दमायला लागले, पण बिभीषण मात्र थांबले नाहीत. त्यांच्या पायाखालील जमीन घामाने भिजली होती. कपाळावरून घामाच्या धारा गळत होत्या, पण हातातील ताल ढळला नाही. जेव्हा 50 मिनिटे झाली तेव्हा चौकात उभ्या असलेल्या प्रत्येकाचा श्वास रोखला गेला. घड्याळाचे काटे 8 कडे सरकले आणि 1 तास पूर्ण. घोषणा झाली, पैज जिंकली. क्षणात चौक जल्लोषात दणाणून गेला. ढोल, ताशे, हलगी, तुताऱ्या वाजू लागल्या. बिभीषण पाटील यांना रोख बक्षीस देण्यात आलं आणि सोमवार पेठेपासून मराठा बँक, शिवाजी पुतळा, बिंदू चौक या मार्गावर भव्य मिरवणूक काढण्यात आली. ज्या लेझीमने हा इतिहास घडवला ती लेझीम आजही सोमवार पेठेतील गाईड तरुण मंडळाचे संतोष दिनकर जाधव यांनी जपून ठेवली आहे. 1973 साली बिभीषण पाटील सरांनी हे लेझीम वाजवले होते आणि आता 2025 साल आहे आणि हे आम्ही 52 वर्ष झाले लेझीम सांभाळून ठेवलेले आहे की मुलांना त्यातनं प्रोत्साहन मिळण्याकरता. आत्ताची पिढी वाईट मार्गाला, म्हणजे वाईट व्यसनाच्या आधीत होण्यापेक्षा असं काहीतरी स्पोर्ट्समध्ये आपलं प्राधान्य करावं पोरांनी, हेच आमच्या मंडळातर्फे इच्छा आहे. आमच्या मंडळाचं नाव आहे गाईड मित्र मंडळ आणि हेच आम्ही पूर्वीपासून हे जोपासलेलं आहे आणि आत्ताच्या पिढीने पण असं काहीतरी हे करून आणि चांगल्या गोष्टीकडे हे द्यावं, प्राधान्य द्यावं. आणि ज्या खांबाला ती बांधली होती तो खांबही आज गल्लीत अभिमानाने उभा आहे. या पैजेच्या आधी बिभीषण पाटील यांनी केलेला सरावही तितकाच अनोखा होता. घरासमोर सायकल उलटी करून तिचे फिरते चाक पकडत त्यांनी हातांना तालाची ताकद दिली. तेव्हाच जिद्दीची पायाभरणी झाली होती. महाराष्ट्रात असा कोणताच व्यायामपटू सापडणार नाही ज्याला भारतश्री बिभीषण पाटील ठाऊक नाहीत. अनेक किताब जिंकूनही त्यांनी मोठ्या पगाराची शासकीय नोकरी नाकारली, कारण त्यांना कोल्हापुरातील युवकांना उत्तम शरीर सौष्ठवपटू घडवायचं होतं. त्यांनी राष्ट्रीय स्पर्धा भरवल्या, उत्तमोत्तम खेळाडूंना आमंत्रित केलं, स्वतःची व्यायामशाळा उघडली आणि गुणी आणि होतकरू खेळाडूंना मोफत मार्गदर्शन दिलं. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना अनेक गौरव पुरस्कार मिळाले आहेत. 1973 ची ती पैज आजही या शहराच्या अंगावर रोमांच उभे करणारी कथा आहे. जनप्रवास लाईव्ह साठी कॅमेरामॅन आकाश कांबळे सोबत अमृता पवार, कोल्हापूर.